काँग्रेसचे सांगलीचे आमदार विश्वजित कदम आपल्यासोबत आहे. आपण त्याची थेट बातचीत करणार आहोत. काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची आज बैठक होती, तुम्ही सुद्धा उपस्थित राहिलात. काय नेमकं सूत्र ठरलेलं आहे आणि कशा पद्धतीनं सांगलीतील महानगरपालिका आहे त्या ठिकाणी काँग्रेस विजय संपादन करेल असा विश्वास तुम्हाला आहे? निश्चितच सांगली महानगरपालिकेची निवडणूक ही येणाऱ्या दिवसात संपन्न होणार आहे आणि सांगली महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तिथे मी असेल, विशाल पाटील खासदार असतील, त्याच जयंतराव पाटील साहेब हे राष्ट्रवादीचे आमच्या सांगली जिल्ह्यातले नेते असतील, यांच्यावर अत्यंत सकारात्मक आमच्या चर्चा चालू आहेत, झालेल्या आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही आता एकत्रितपणे एक दिलाने एक विचाराने या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे आहोत. मला खात्री आहे की तिथे जनतेचा कौल हा नेहमीच काँग्रेसच्या विचारधारेला राहिलेला आहे आणि ह्या निवडणुकीत सुद्धा एक चांगलं वातावरण तयार करून आम्ही विजय संपन्न करू. सोबळावर लढणार, ठाकरेंशी सोबत युती करणार, कारण याला धरून बऱ्याच चर्चा सध्या रंगतात. विशाल पाटील यांचं वक्तव्य समोर येते, भाजपला जर थांबवायचं असेल, हरवायचं असेल तर सांगलीतून मशाल पेटवा असं वक्तव्य त्यांनी केलं. याचे बरेच अर्थ काढले जात आहेत. मुद्दा असा आहे की या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष, त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट आणि दुसरं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, या तिन्ही चर्चांची तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी आमच्या चर्चा चालू आहेत, त्या सकारात्मक आहेत आणि म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित येऊन निश्चितपणे आमचा मानस आहे महानगरपालिकेला समोर जायचं आणि मला खात्री आहे की ह्यातनं वातावरण नक्की चांगलं तयार होईल आणि आम्हाला विजय तर नक्की मिळेल. म्हणून आम्ही सगळे एका विचाराचे आहोत आणि एका विचाराने आम्ही आज सकारात्मक चर्चा करतोय. नक्कीच. हसन मुश्रीफ सुद्धा म्हणतायत की 2100 रुपये मिळणार लाडक्या बहिणींना, याचा काही परिणाम होईल असं वाटतंय तुम्हाला ग्रामीण भागामध्ये? नाही, ते दिले तर आनंदच आहे, पण ते आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा ऐकत होतो की विधानसभेची निवडणूक झाल्या लगेच ते सुरू होईल. आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक बहिणी त्याची आतुरताने वाट पाहत आहेत, पण ज्या बहिणींची नावं या आधीत विधानसभेच्या आधीत होती आणि नंतर विधानसभेच्या नंतर सोयीनुसार या बहिणींची आमची नावं कट केली, त्या बहिणींवर आमचा अन्याय का होतोय आणि हे जर नुसते 2100ची दर निवडणुकीला जर नुसतं आमिष दाखवणार असतील तर प्रत्यक्षपणे द्यावं. महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना जर या ठिकाणी शासनाचे जे महाराष्ट्राच्या जनतेचे पैसे आहेत ते शासनाच्या मार्फत आमच्या भगिनींना मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे. महानगरपालिकेच्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये वारंवार पाहायला मिळत आहे की मतांचं काही ध्रुवीकरण होतं असं तुम्हाला दिसतंय का? कारण नवनीत राणा यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे, किमान हिंदूंनी 4 मुलांना तरी जन्म द्यायला पाहिजे. भारतामध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती उद्भवते, कसं पाहता याकडे आणि याला उत्तर कसं द्या? नाही, मला असं वाटतं हे दरवेळेची जातीवादी शक्तींची स्ट्रॅटेजी असते की निवडणूक तोंडावर आलं की लोकांमध्ये काहीतरी भडकाऊ वक्तव्य करायची, काहीतरी चुकीच्या पद्धतीने लोकांच्या भावना दुखवल्या जातील अशा पद्धतीचे वक्तव्य करायची. परंतु मला असं वाटतं की आता ही जी कॅसेट आहे ना, ही अनेक वर्षांपासून अनेक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने कॅसेट ही वापरली गेलेली, लोकांनी ती ऐकलेली. मला वाटतं लोकांना आता विकास हवा, सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, आमच्या माता भगिनींचे, तरुण पिढीचे, तरुणांच्या हाताला रोजगार हवा. जे शहरामध्ये राहणारे लोक आहेत तिथे नागरी सुविधा ज्या आहेत, रस्ते असतील, इतर काही सुविधा असतील, या सुविधा आता चांगल्या पद्धतीने लोकांना हव्यात आणि म्हणून लोक आता ह्या विषयांकडे जास्त केंद्रित करतात. हे जे अशी वक्तव्य ऐकतात आणि ते सोडून देतात. मला असं वाटत नाही की अशा वक्तव्यांना काही कोण बळी पडेल. माझ्या शहरामध्ये, मी ज्या वॉर्डात राहतो त्या शहराचा विकास कसा केला जातो, तिथले रस्ते, तिथले गटर, तिथले स्ट्रीट लाईट, तिथं असणारी उद्यानं, हे सगळे प्रश्न सुटले जातात की नाही आणि कोण सोडू शकतं, कोण आमचा उमेदवार त्या ठिकाणी आमच्या सुखदुःखात सहभागी होऊ शकतो, कोण आमचा आवाज महानगरपालिकेत उठवू शकतो, अशा व्यक्तीकडे माणसांचा कौल राहील आणि अशा व्यक्तीकडे जनता पाठीशी उभी राहील असा माझा विश्वास आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार की समविचारी पक्षांना पण सोबत घेण्याची काही रणनीती सुरू आहे? पक्षाचे आदेश आहेत की महाविकास आघाडी म्हणून आपण महानगरपालिकेला सामोरे जायचं आहे, परंतु महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांबरोबरही चर्चा अनेक ठिकाणी सकारात्मक चालू आहेत. मग मला खात्री की महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी पवारसाहेब गट आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येऊन लढतील. नाही, जर चर्चेत स्थानिक पातळीवर काही नाही झाले तर पक्ष आदेश घेऊन पक्षाच्या आदेशानुसार ते कदाचित या ठिकाणी स्वबळावी लढतील. तो त्या शहरातला निर्णय. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरापासून अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
एकमेव